हॅलो गाई, तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. आता आहोत आपण एक मेट्रो स्टेशनला. आपल्याला जायचं होतं मुंबईला, तर आपण केली कॅब आणि कॅबवाल्याने लावली CNG भरायला, तर भलती मोठी लाईन. तर चला म्हणलं, मग CNG भरला आणि आम्ही निघालो मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला. जो जोरात पाऊस चालू होता. मग आला लोणावळ्याचा घाट. मस्त लोणावळा घाटाचा एन्जॉय करत करत जात होतं आम्ही. तर तितक्यात समजलं समोर एक ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक कशामुळे झाली ते समजलं नंतर, कारण इथं 10 ते 12 एकमेकावर गाड्या आदळल्या होत्या. तर ट्रॅफिकमधून कसं तरी बाहेर निघत निघत आम्ही बघितलं समोर, तर हे बघा एवढी ट्रॅफिक, हे पार लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. कदरून गेलो होतो आम्ही. तर एवढ्या ट्रॅफिकमधून 4-5 तासानंतर आपली झाली सुटका आणि आपण पोहोचलो मुंबईला. तर आपल्याला उतरायचं होतं दादरच्या स्टेशनच्या इथे. तर त्या कॅबवाल्याने आपल्याला सोडलं दादरला. तिथून पकडली आपण लोकल, कारण आपल्याला जायचं होतं मुंबई सेंट्रलला, कारण CSTवरून ट्रेन नव्हती, तर होती मुंबई सेंट्रलवरून. तर आलो आपण मुंबई सेंट्रलला. हे बघा मुंबई सेंट्रलचं रेल्वे स्टेशन. आपल्याला कधी माहीतच नाही, कारण आपण फर्स्ट टाईम आलो होतो मुंबई सेंट्रलला. तर TCला विचारलं, त्यांनी सांगितलं इकडे ट्रेन लागलेली. मग चढलो रेल्वेमध्ये आणि आपलं होतं तिकीट 3rd ACचं. त्याच्यामुळे मला आपल्याला टेन्शन नाही, आता झोपून जायचं आहे. मग हे बघा सीटवर ठेवली बॅग, बसलो सीटवरती. मस्त मुंबईचा नजाऱ्याचा व्ह्यू बघत बघत चालू होतं, कारण विंडो होता, मस्त बाहेरचा नजारा वगैरे दिसत होता. खूप भारी होता नजारा. थोड्या वेळाने त्या भयाने आपल्याला मस्त ब्लँकेट आणि पाथरायला आणून दिलं. मस्त आपण अंतरलं आणि झोपी गेलो. नेक्स्ट डे सकाळी उठलो, मस्त फ्रेश वगैरे झालो, बाथरूम वगैरे जाऊन आलो, ब्रश वगैरे केला. मस्त ब्रश वगैरे करून फ्रेश झालो. मस्त फ्रेश वाटत होतं. सकाळी सकाळी वातावरण थंड थंड वाटत होतं इकडचं. मग फ्रेश वगैरे झालो आणि बघितलं बाहेर मथुरा जंक्शन दिसत होतं. खिडकीतून बाहेरचा नजारा बघितला, एवढा जबरदस्त दिसत होता. म्हटलं काय जबरदस्त नजारा आहे, आपल्या इकडच्यापेक्षा खूपच भारी नजारा होता इकडचा. बघून खूप भारी वाटलं मला. मस्त ट्रेन तर खूप फास्ट पळत होती, पण आतून काही समजत नव्हतं, कारण आपलं 3rd AC होतं. फायनली 16-17 तासाच्या प्रवासानंतर पोहोचलो आपण दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशन खूप मोठं होतं. नजारा वगैरे आपल्याला जायचं होतं मित्राच्या रूमला. कॅब केली रेल्वे स्टेशनवरून आणि निघालो आपण कॅबनी आपल्या मित्राच्या फ्लॅटला. तिथे चांगली ट्रॅफिक होती. ट्रॅफिकमधून गाडी काढली बाहेर आणि लागलो आपण हायवेला. रस्त्यात जाता जाता लागलं आपल्याला इंडिया गेट. मस्त इंडिया गेट बघत बघत आपण चाललो होतो. बघा इंडिया गेट, भारी नजारा होता इंडिया गेटचा. पण हे सेकंड टाईम बघतो मी. फर्स्ट टाईम एकदा आलो होतो तेव्हा पण बघितलं होतं ना, आता हे सेकंड टाईम आहे. आणि आतमध्ये नाही गेलो, फक्त बाहेरून बघत बघत रोडनी जात होतो. कॅबमधून उतरलो आणि मित्राच्या फ्लॅटवरती जात होतो. मित्राचा दरवाजा उघडत होता, दरवाजा ओपन केला आणि आलो फ्लॅटमध्ये. हे आहे मित्राचा फ्लॅट. इथं दिल्लीमध्ये गरमी असल्यामुळे AC कंपल्सरी. आणि आपली ट्रॅव्हल्स होती रात्री 11:30 वाजता दिल्ली टू डायरेक्ट कैचीधाम. त्याच्यामुळे आपण दिवसभर जेवण वगैरे केलं, एक झोप घेतली. झोप झाल्याच्यानंतर मस्त 10 वाजता ट्रॅव्हलसाठी निघालो. मग ट्रॅव्हलचा स्पॉट होता एक, तिथं आलो. मग मस्त इथं विचारलं ट्रॅव्हल कुठं लागते. इथं खालीवरी होतं, एक वरमधला एक खालीमधला. मग तिथून लिफ्ट पकडली, लिफ्ट पकडून खाली आलो. तिथं होतं आपली बस लागली होती 53-54 प्लॅटफॉर्म नंबरवरती. इथं वेगळी सिस्टीम आहे, ट्रॅव्हल आहे असून इथं प्लॅटफॉर्म नंबर आहेत. आपल्या ट्रॅव्हलचा टाईम झालेला होता. नंबर वगैरे चेक केला, सेम नंबरची गाडी आली, प्लॅटफॉर्म नंबर थांबली. तिच्यामध्ये मस्त बसलो आणि बघाय आपली ट्रॅव्हल्स. सीट नंबर वगैरे बघितला. आपलं सिंगलचं सीट होतं साईडचं. ही वगैरे बॅग वगैरे ठेवली मी. ही नजारा आहे मधून, खूप चांगली बस होती. मग बस निघाली. हे बघा बस निघाली होती. हे मधातला नजारा होता. मस्त पाय करून बसलो मी. हे बघा G20चा मागे झाला होता ना कार्यक्रम मुंबईमध्ये, दिल्लीमध्ये, त्याचं लागलेलं आहे बघा इथं दिल्लीमध्ये पण. ट्रॅव्हल निघाली, मी पडदे लावून घेतले आणि आता म्हणलं एक झोप घेऊया. मस्त झोप घेतो आणि तुम्ही पुढचा व्लॉग बघायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.